नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ या पाठावरील शब्दार्थ व स्वाध्याय अभ्यासणार आहोत। मुलांनो, तुम्ही कधी कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेलच। त्यामध्ये तुम्हाला कधी यश मिळाले असेल तर कधी अपयश, पण तुम्ही जर मन लावून अभ्यास केला, त्याचा सराव केला तर तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच मिळाले असेल। अशाच एका दुर्गम भागातील मुलगी जिने खडतर परिस्थितीवर मात करून यश संपादन केले, त्या मुलीची माहिती घेणार आहोत। त्या मुलीचे नाव आहे सुप्रसिद्ध धावपटू कविता राऊत। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते। असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा। पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे। त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी। तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली। या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा। हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली। लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले, पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली। आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला। अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे। कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, पण कविताचे वेगळेपण तिचे आई वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही। कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी। त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली। बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती। विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला। हिराला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले। गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला। पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती। कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी तो सोडवला। 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली। स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला। तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताची यश। एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले। कविताच्या यशामुळे हर्सुल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली। आज केवळ कविता राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही,
तर संपूर्ण हर्सुल परिसराचीच ही भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपली गावी येणार होती, म्हणून सकाळपासूनच जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेली वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र मी तिला काहीच सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काहीही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागेल, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. पाहिलेत मुलांनो, कविता राऊतने ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले, अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश मिळवले. आपण सुद्धा आपल्या आयुष्यातील कठीण परिस्थितीमध्ये खचून न जाता आपले ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत. यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, सराव आणि योग्य मार्गदर्शन याची आवश्यकता असते. यासाठी आपण आपल्या गुरुच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. पाहूयात या पाठावरील काही शब्दार्थ. दुर्गम म्हणजेच जाण्यास कठीण. प्रतिकूल, कठीण. पाडा, आदिवासी वस्ती. अनवाणी, पायात चपला नसणे.
दबदबा, दरारा, दिलासा, धीर, कणखर, काटक, मजबूत, दौड, पळण्याचे कसब, फैलावणे, पसरणे, दाम्पत्य, पती पत्नी, प्रचिती, अनुभव, गहिरे नाते, दृढ, घट्ट नाते, नागली, नाचणी किंवा एक प्रकारचे धान्य, कसूर, चूक. पाहुयात या पाठावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामधील अ, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर आहे, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. आ, कविताला कशामुळे दिलासा मिळाला? चीनमधील गुआंगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्ण पदक एका सेकंदाने हुकले होते. त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली. यामुळे कविताला दिलासा मिळाला. ई, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. प्रश्न क्रमांक 2, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. यामधील अ आहे, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाडा सारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. आ, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये
प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला. पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली. म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कवितांनी जिंकली. विजयी झाल्यावर कविता आपल्या गावी येणार होती. हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायामधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांना देतात. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. पण, वेगळेपण, लहानपण. प्रत्यय आहे दार. यापासून चमकदार व बहारदार हे शब्द तयार होतील. प्रत्यय आहे पणा. कमीपणा, शहाणपणा. प्रत्यय पणी. लहानपणी, जागेपणी. प्रत्यय इक. शब्द होतील आर्थिक, व्यावहारिक. प्रत्यय ईत, अखंडित, सदोदित. प्रश्न क्रमांक 4 समान अर्थाचे शब्द लिहा. माय, आई. लेक, मुलगी. बळ, शक्ती. गहिरे, खोल. क्रीडा, खेळ. वडील, बाप. मुलांनो, तुमच्या इयत्तेतील अनेक व्हिडिओच्या लिंक स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करा.
जेणेकरून माझ्या